श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 22. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाचिया चरणा कर संपुट जोडून विनवीतसे परियेसा. मागे कथन निरोपिले श्री गुरु गाणगापुरा आले. पुढे केवी वर्तले ते विस्तारावे दातारा. एकोणी शिष्याचे वचन सांगे सिद्ध संतोषोन. म्हणे शिष्य तुची सगुण गुरुकृपेच्या बाळका. पुढे झाली अनंत महिमा सांगता असे अनुपम्या. श्री गुरु आले गाणगाग्रामा. राहिले संगमी गुप्तरूपे भीमा उत्तर वाहिनीसी. अमर जा संगम विशेषी अश्वस्थ वृक्ष परियेसी. महास्थान वरद भूमी तया स्थानी श्री गुरुमूर्ती. होते गोप्य रूपे आरती तीर्थ महिमा करणे ख्याती. भक्त जनतारणार्थ ऐसा संगम मनोहरू. तेथे वसती श्री गुरु त्रिमूर्तीचा अवतारू. गोप्य होय कवणे परी वसती अरण्ये संगमासी. जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी. मध्यानकाळी अवधारा तया ग्रामी द्विजवर असती एक शत घर. होते पूर्वी अग्रहार वेदपाठक ब्राह्मणांसी. तयामध्ये विप्र एक राहत असे सुलक्षणी देख. त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी वर्तत असे दरिद्रेसी. असे एक वांज महिषी व्यसन घातली असे नाकासी. दंतहीन अतिवृद्ध नदी तीरी मळीयासी. क्षार मृत्तिका वहावयासी नित्य दाम देती त्यासी. मृत्तिका क्षार वहावया तेने द्रव्ये वरो घेती. येणे रीती काळक्रमिती श्री गुरुनाथ अतिप्रीती. जाती भिक्षेसी त्याचे घरी विप्र समस्त निंदा करीती. कैच्या यती आला म्हणती आम्ही ब्राह्मण असो श्रौती. न ए भिक्षेसी आमुचे घरी नित्य आमुच्या घरी देखा. विशेषान्न असे अनेक शाखा असे त्यजुनी यती एका. जातो दारिद्र्याचे घरी भक्तवत्सल श्री गुरुनाथ. प्रपंचरहित परमार्थ सेवक जना कृतार्थ करणे असे अमुचे मनी. पाहे पा विदुराचिया घरा प्रीती कैसी शारंग धरा. दुर्योधन राजद्वारा कधी नवचे परियेसा. सात्विक बुद्धी जे वर्तती त्यावरी श्री गुरूंची अतिप्रीती. इह सौख्य अपरागती देतो आपले भक्तांसी. जरी कोपे एखाद्यासी भस्म करील परियेसी. वर देता दरिद्रियासी राज्य देईल शीतीचे. ब्रह्मदेवे आपुल्या करे लिहिली असते दृष्टाक्षरे. श्री गुरुचरण संपर्क शिरे दृष्टाक्षरे ती शुभ होती. ऐसे ब्रीद श्री गुरुचे वर्णू न शके आमुचे वाचे. थोर पुण्य त्या ब्राह्मणाचे श्री गुरुमूर्ती जाती घरा. वर्तता ऐसे एके दिवशी न मिळो वरो त्या ब्राह्मणासी. घरी असे वांज महिषी नेली नाही मृत्तिकेला. तया विप्रमंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी. महाउष्ण वैशाखमासी मध्यानकाळी परियेसा. ऐसे श्री गुरुकृपामूर्ती गेले द्विजगृहाप्रती. विप्र गेला याचक वृत्ती. वनिता त्याची घरी असे भिक्षा म्हणता श्री गुरुनाथ. आली पतिव्रता धावत साष्टांगेसी दंडवत. करती झाली तयेवेळी नमन करुणी श्री गुरुसी. विनवीतसे करुण वचनेसी आपला पती याचकेसी. गेला असे अवधारा उत्कृष्ट धान्य घरी बहुत. घेऊनी येईल पती त्वरित. तववरी स्वामी बैसा म्हणत पाट घातला बैसावया. श्री गुरुमूर्ती हास्यवदन बैसते झाले शुभासने. तया विप्रस्त्रीसी म्हणे शिरकाओ न घालीसी. तुझ्याद्वारी असता म्हैशी शिरकाओ न घालीसी भिक्षेसी. आमुते तुवा चाळविसी नाही वरो म्हणून या. श्री गुरुवचन ऐकोन विप्रवनिता करी नमन. वांज महिषी दंतहीन वृद्धाप्य झाले तियेसी. उपजली आमुचे घरी वांज झाली दगडापरी. गाभा नव्हे कवणे परी रेडा म्हणून पोसितो याची कारणे तियेसी. व्यसन घातली परियेसा वहावया मृत्तिकेसी. तेने आमचा योगक्षेम श्री गुरु म्हणती तियेसी. मिथ्या कावो बोलसी त्वरित जाओनिया म्हैशीसी. दोहोनी आणि श्रीरामा ऐसे वचन ऐकोनी विश्वास झाला तिचे मनी. काष्टपात्र घेऊनी गेली एका दोहावया. श्री गुरुवचन कामधेनु विप्रवनिता जाता क्षण.
दुहिली शिर संतोषोन भरली पात्रे तयावेळी शिर घेऊनी घरात आली प्रतिव्रता धावत त्वरित तापविती झाली अग्नीत सेवेची निववी परियेसा परिसोनी स्वामींचे वचन घेवोनी आली क्षीरभरण प्राशन करी श्री गुरु राणा अतिसंतोषे करुनिया संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहो निरंतर पुत्र पौत्री स्त्रियायुक्त तुम्हा होईल निश्चित म्हणून निघाले त्वरित संगमी आपुले स्थानासी श्री गुरु गेले संगमासी आला विप्र घरासी एकता झाला विस्तारेसी महिमा श्री गुरु नरसिंहाची म्हणे अभिनव झाले थोर होईल ईश्वर अवतार आमचे दृष्टी दिसे नर परमपुरुष तोची सत्य विप्र म्हणे स्त्रियेसी गेले आमुचे दारिद्र्य दोषी भेटी जाहली श्री गुरुसी सकळा अभिष्टे साधली म्हणून मनी निर्धार करीती भेटी जाऊ कैसा येती हाती घेऊन आरती गेली दंपती संगमासी भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीती विधीसी संतोषोनी श्री गुरुतयासी पुनरपिवर देते झाले येणे परी द्विजवर लाधला जैसा जाहलावर कन्यापुत्र लक्ष्मी स्थिर पूर्णायुषी जाहले जाण म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार एकता होय मनोहर दैन्या वेगळा होय त्वरित इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे वंद्या महिषी दोहनम नाम द्वाविंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्यासोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.